नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण आता शेवटचं सत्र म्हणून प्रश्नाचा सराव करत आहोत. यानंतर आपण जेव्हा परीक्षा संपेल त्यानंतर आपण एक क्विक रिव्हिजन घेणार आहोत 11 तारखेच्या परीक्षेसाठी आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपण रेग्युलर जे तुम्ही विषय सब्जेक्ट सुचविसाल त्यानुसार नोट्स काढून भेटतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ आहे सार्वजनिक वित्तावरील प्रश्न आयोगाने विचारलेले. पहिला प्रश्न आहे, प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते डॅश डॅश अंदाजपत्रक होय. तर प्रत्येक कार्यक्रमाचं शून्य किंवा इतिहास शून्य धरला जातो ते आहे शून्यधारित बजेट. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 2, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बिल म्हणजेच FRBM कायदा किंवा त्यालाच आपण राजकोषीय कायदा असं सुद्धा म्हणून ओळखतो. त्या कायद्याची वैशिष्ट्ये किंवा उद्दिष्टे विचारलेली आहेत. तर ए आहे महसुली तुटीचे उच्चाटन करणे, एकदम बरोबर आहे. त्यानंतर बी आहे राजकोषीय तूट कमी करणे, हे पण बरोबर आहे. आणि सी आहे वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर डी आहे संरक्षण खर्चात कपात करणे, हे नाही आहे. FRBMचे 3 उद्दिष्टे आहेत ज्यामध्ये महसूल तूटचं उच्चाटन करायचं आणि राजकोषीय तूट कमी करून वाढत्या सार्वजनिक खर्चाला आळा घालायचा. म्हणजेच ABC म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 3, सरकारच्या कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा डॅश डॅश आहे. तर तो अनुत्पादित खर्च आहे, त्यातून उत्पादन होत नाही. जे खर्च केल्यानं त्यातून उत्पादन येतं त्या खर्चाला आपण उत्पादित खर्च म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हा अनुत्पादित खर्च आहे. त्यानंतर 3 आहे राज्य सरकारचे महत्त्वाचे महसुलाचे मार्ग. आता कुठले कुठले महसुलाचे मार्ग आहेत ते राज्य सरकारचे, आपल्याला राज्य सरकारचे विचारले. त्याच्यामध्ये आहे राज्य सरकारचे स्वतःचे कर, एकदम बरोबर आहे. ते तर त्यांचंच असणार ना. पण बी आहे केंद्र सरकारच्या शासनाच्या महसूल उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा, हे पण बरोबर आहे. त्यानंतर सी आहे केंद्र शासनाची अनुदाने व इतर मदत, हे पण बरोबर आहे. डी आहे राज्य सरकारच्या कराच्या स्वरूपात नसलेला महसूल, हो हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते खर्च सरकारच्या वाढत्या खर्चात कारणीभूत आहेत. आता कुठले खर्च आहे ज्यामुळं सरकारचा खर्च वाढत आहे किंवा आपल्याला महसुली तूट निर्माण होत आहे असं सुद्धा आपल्याला या प्रश्नातून म्हणता येईल. ए आहे नागरी प्रशासनाचा विस्तार, बरोबर आहे. नागरी प्रशासनामध्ये जितक्या जागा वाढतील तितक्या लोकांचा पगार वाढेल, बरोबर. त्यामुळं हे महसुली खर्चामध्ये वाढ होत आहे. तर बी आहे वाढत्या किमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार, हो हे पण बरोबर आहे. त्यानंतर सी आहे सरकारच्या शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च, हे पण बरोबर आहे. आणि विकास खर्चातील वाढ, आता विकास तर करणं भागच आहे, मग त्याच्यातला खर्च वाढणारच आहे. त्यामुळं ही सर्वच्या सर्व गोष्टी सरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 6 हा प्रश्न जोड्या लावा आहे. यामध्ये एकीकडे तुटीच्या संज्ञा दिल्यात आणि दुसरीकडे ते कशी ती तूट व्यक्त होती हे सांगितलेलं आहे. आता राजकोषीय तूट म्हटलं तर ती एकूण खर्चाचा एकूण प्राप्तवरील अधिकांश वजा करणे. म्हणजे काय, एकूण खर्चामधून आपण जे काही कर्ज किंवा अधिक प्राप्ती आहे ती वजा करणं, याला आपण राजकोषीय तूट म्हणतो. म्हणजे ला 3. त्यानंतर अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय तूट ही एकूण प्राप्तीपेक्षा एकूण अधिक्य खर्चाचे अधिक्य अशी दाखवता येते, त्यामुळं बीला 1. त्यानंतर महसुली तूट, आता ही तर सगळ्यांना साधी सोपी आहे, ती लक्षातच येते. महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च अधिक असणं म्हणजे ही महसुली तूट झाली, म्हणजे ला 2. त्यानंतर प्राथमिक तूट, आता प्राथमिक तूट कशाला म्हणतात तर एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरली अधिकांश वजा कर्ज देयता व व्याज देयता. हे कर्ज देयता आणि व्याज देयता एकूण खर्चातून
वजा केली की प्राथमिक तूट येते, म्हणजेच ड ला 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भांडवलावरील आहे भांडवलावरील व्याज व नफा तोटा खात्यावर जमा होते, हे चूक आहे. त्यानंतर बी आहे उचलीवरील व्याज म्हणजे ड्रॉईंगवरील नफा तोटा खात्यात चढते, हे पण चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही विधाने योग्य नाहीत असं म्हणता येईल आणि म्हणूनच या प्रश्नाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते विधान भारतीय केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील बदलाला लागू पडत नाही? तर कुठलं विधान हे अर्थसंकल्पाचा जर बदल झाला तर ते लागू पडत नाही? महसुली खर्चात प्रचंड वाढ हे लागू पडते. त्यानंतर चालू खात्यामध्ये 1970 पर्यंत माध्यमापर्यंत अधिक्य हे पण लागू पडते. महसुली प्राप्तीमध्ये सावकाश वाढ हे नाही पडत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? हे आहे 2011-12 मध्ये सेवा करातील महसुलात 37.4% वाढ झाली. हे महसूल स्रोतातील सेवा व कराचे क्षेत्र असल्याचे निर्देशक आहे, हे एकदम बरोबर आहे. आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण म्हणजेच DTP ही 1 जानेवारी 2013 7 योजनासह संपूर्ण भारतात सुरू केली, ही मात्र चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए फक्त बरोबर. पहिला, देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? आता आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कोण कोण करतं? तर लोकलेखा समिती हो करते, त्यानंतर अंदाज समिती हो करते, त्यानंतर सार्वजनिक उद्योग समिती ही पण करते. म्हणजे अ ब क आणि ड ला दिले वरील सर्व, म्हणजे ड म्हणता येईल आपल्याला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड फक्त म्हणजे सर्व. यानंतर दुसरा प्रश्न आहे एकूण खर्च मायनस प्राप्ती प्लस घ्यावयाची रक्कम प्लस सार्वजनिक मालमत्तेची विक्री बरोबर. आता काय येते तर एकूण खर्च म्हणजे आपल्या देशाचा पूर्ण खर्च म्हटलं की राजकोषीय तूट येते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. कोणत्या कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आलेला आहे? एक आहे राष्ट्राचे हिताचे संरक्षण करण्यासाठी बरोबर, जागरूकता निर्माण करण्यासाठी बरोबर, आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय दायित्वाची पूर्तता हे पण बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही? आता एक आहे देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज. आता देशातली कुठलीही बँक असो पण ते आपल्या देशाचा काय होईल अंतर्गतच खर्च होईल ना. त्यानंतर विमा निधी ते पण अंतर्गत, भविष्य निर्वाह निधी ते पण अंतर्गत. चौथा पर्याय आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज म्हणजे हा मात्र सार्वजनिक स्रोत हा देशांतर्गत नाही, कारण आंतरनाणेनिधी ही एक संस्था आहे जी कुठलाही देश अडचणीत सापडला त्यांच्या जे काही संस्थापक आहेत ते संस्थापक देश तर त्यांना मदत करतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती लेखापरीक्षणाची उद्दिष्टे आहेत? एक आहे तज्ज्ञ अधिकाऱ्याने खर्चासाठी निधीची तरतूद केली आहे ते पाहणे बरोबर. त्यानंतर दुसरं आहे खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे एकदम बरोबर. त्यानंतर तिसरं आहे खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे का ते पाहणे बरोबर, आणि खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे. आता हे सर्व कार्य कोणाचं आहे तर लोकलेखापरीक्षकाचं आहे आणि त्याचं उद्दिष्ट पण तेच आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 6. भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी
कोण पार पाडते? आता आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते? तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार, बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. यानंतर प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा. शून्यधारित अर्थसंकल्प. बी आहे खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करून अर्थसंकल्प तयार करणे, बरोबर. शून्यापासून नवीन अर्थसंकल्प तयार करणे, हे पण बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी एकदम बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8, सार्वजनिक खर्चासंबंधी खालील बाबी विचारात घ्या आणि खाली विचारलंय वरीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक प्रक्रियेच्या मदत करतात. आता आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत कुठल्या कुठल्या बाबी मदत करतात हे या प्रश्नात त्यांना विचारायचं आहे. अ आहे असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतो. मग हे आर्थिक विकासाचं लक्षणच आहे ना. आपल्या देशाची प्रगती होणं म्हणजे हे आर्थिक विकासच आहे ना. त्यामुळं अ बरोबर. ब आहे प्रादेशिक समतोल विकास साध्य करण्यास सहाय्य. एखादा जर बिछडलेला भाग असेल तर त्याच्यामध्ये EPS ही व्यवस्था सुरू करून काय केलं आहे, प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे हे सुद्धा आर्थिक विकासाचं एक प्रक्रियेत मदत करणार आहे. नंतर सी आहे ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत, हे पण बरोबर आहे. म्हणजे ABC तर आहे. डी आहे व्यवहार तोल सुधारणा सहाय्यभूत, हे मात्र नाही आहे. म्हणजे ABC म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 10, राजवित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, म्हणजे त्यांना FRBM कायदा म्हणायचा आहे, पुढील गृहीतकावर आधारित आहे. तर अधिक राजवित्तीय तुटीमुळे दीर्घकाळात अधिक अभिवृद्धी होईल नाही, हे चुकीचं आहे. कारण FRBM कायद्याने आपल्याला महसुली तूट शून्यावर आणण्याची सांगितली होती आणि राजकोषीय तूटसुद्धा कमी करण्यास सांगितलेली होती. त्यामुळं हे चुकीचं आहे. दुसरं आहे कमी राजवित्तीय तुटीमुळे दीर्घकाळात अधिक वृद्धी होईल, हे मात्र बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 10, सार्वजनिक कर्ज हे ऋण व्यवस्थापनाचा भाग असून हे खालील बाबीशी संबंधित आहे. आता सार्वजनिक कर्ज म्हटलं की ते काय आहे, तर वित्तीय धोरणाशी संबंधित आहे. म्हणजेच आपल्याला राजकोषीय धोरण असं सुद्धा याला म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वित्तीय धोरण. या बाबी सार्वजनिक कर्ज किंवा ऋण व्यवस्थापनाचा भाग हे वित्तीय धोरणाशी संबंधित आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11, अर्थव्यवस्था सुप्त उत्पादनाच्या पातळीला कार्य करीत असताना खालीलपैकी कोणती तूट सरकारच्या तुटीची रक्कम दर्शविते? तर अर्थव्यवस्था सुप्त उत्पादनाच्या पातळीत कार्य करीत असेल त्यावेळेस जी काही तूट दाखवली जाते त्याला रचनात्मक तूट किंवा रचनात्मक तुटीची रक्कम असं म्हणता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12, सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च आणि योजना अंतर्गत खर्च असे वर्गीकरण कुठल्या सालापासून करण्यात आले? तर ते होतं 1987-88 हे वर्ष, ज्यामध्ये सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च व योजना अंतर्गत खर्च असं वर्गीकरण करण्यात आलं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न आहे अंतर्गत कर्जाच्या सर्व राज्यांच्या एकत्रित जोखमी संदर्भात हिस्सा 2009-10 साली किती होता? तर ही आकडेवारी आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम ही आकडेवारी पाठच करायची. 65.0% इतका होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे भारत सरकारच्या केंद्रीय अंदाजपत्रकावरील तत्वानुसार राजकोषीय तूट काय दर्शवते? तर एक आहे सार्वजनिक किंवा सरकारची सर्व स्रोतांमधून केलेली एकूण कर्जाची गरज, बरोबर. त्यानंतर सरकारी जमा व सरकारी खर्च यातील तफावत, एकदम बरोबर. आणि कर्जाची एकूण व्याप्ती, हे पण बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. यानंतर
या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न जो की FRBM कायद्यासंबंधित आहे आणि हा प्रश्न आयोगाचा सर्वात जास्त लाडका प्रश्न आहे. यावर एक प्रश्न तरी येतच असतो. वित्तीय जबाबदाऱ्या आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन विधेयक FRBM संबंधात खालील बाबी विचारात घ्या. आहे महसुली तूट 0.5% अथवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कमी करणे, एकदम बरोबर. त्यानंतर वित्तीय तूट म्हणजे राजकोषीय तूट 0.5% अथवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे, एकदम बरोबर. आणि आहे मध्यवर्ती सरकारने रिझर्व्ह कर्ज बँकेकडून घेणे चालूच ठेवणे, हे मात्र नाही. कारण FRBM कायद्याचं एकच उद्दिष्ट होतं की राजकोषीय तूट कमी करणं, महसुली तूट कमी करणं आणि आर्थिक व्यवहार व्यवस्थित हँडल करणं. त्यानंतर आहे हिशोबाचा दर्जा व धोरण जाहीर करणे केंद्र सरकारला बंधनकारक आहे, हे पण बरोबर आहे. ब ड म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. की कोणते राजकोषीय धोरणाचे साधन आहेत? आहे वित्तीय गुंतवणूक नाही. राजकोषीय धोरण आणि वित्तीय गुंतवणुकीचा कुठलाही संबंध नाही. आहे कर. हो, कर हा एक वित्तीय धोरणाचा आपल्याला साधन म्हणता येईल. आहे सार्वजनिक खर्च. हो, हे पण आहे. आहे बँक दर आणि धोरण. नाही, हे बँकेचं धोरण आहे. त्यामुळं आणि म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे असं विचारलेलं आहे. आहे लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही, बरोबर. त्यानंतर लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो, हे पण बरोबर आहे. लेखापरीक्षक तज्ज्ञावर विश्वास ठेवून असतो, हे पण बरोबर आहे. म्हणजे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान विचारात घ्या आणि असत्य कुठलं आहे खाली विचारले. असत्य म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला. तर आहे म्हणजे आहे सरकारने ऑगस्ट 1991 मध्ये चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवस्थापन समिती स्थापन केली, हेच नाही आहे, हे चूक आहे. म्हणजे आहे. बी पाहून घेऊन व्याज दराची आधार दर पद्धती 1 जुलै 2010 मध्ये जाहीर केली, हे बरोबर आहे. त्यानंतर सी बघून घेऊन, कारण सोबत सी पण आहे. आधार दर पद्धती ही जुन्या कर्जाची नूतनीकरण आणि सर्व नवीन कर्ज लागू आहे, हे पण बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचं विचारलंय, असत्य विचारलंय, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता खर्च हा विकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही असं विचारलंय. विकास करण्यासाठी जो खर्चाचा भाग नाही असं विचारलेलं आहे. तर आहे कर वसुली आकार आहे. लष्करी उपकरणावरील खर्च आहे. त्यानंतर शैक्षणिक सेवावरील खर्च हे मात्र नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर दायित्वाचा भाग नाही. आता कर दायित्वाचा म्हटले. त्यानंतर आहे भविष्य निर्वाह निधी, हे भविष्यामध्ये सरकारला द्यावंच लागतं, त्यामुळं हा भाग आहे. बाह्य कर्ज हे पण सरकारला द्यावंच लागतं, त्यामुळं हे पण आहे. आकस्मिक निधी हा मात्र नाही, कारण हा संचित निधीमधून दिला जातो आकस्मिक निधी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 7, राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. खाली विचारले सत्य विधाने कुठली आहेत किंवा बरोबर विचारलेलं आहे. तर हा FRBM कायद्याविषयीचा प्रश्न आहे. आहे केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदाऱ्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला नाही, तर तो 2003 मध्ये मंजूर केला आणि 2004 मध्ये लागू केला FRBM कायदा, म्हणून चुकीचं आहे. बी आहे ह्या कायद्यानुसार मार्च 2000
2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणणे आणि सी आहे मार्च 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% राजकोषीय तूट कमी करणे हे हेतू आहेत. बी आणि सी एकदम बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सन 2014-15 मध्ये भारतातील विकास खर्च व एकूण सार्वजनिक खर्च तसेच भांडवली खर्च व सकल राष्ट्रीय उत्पन्न यांचे गुणोत्तर अनुक्रमे असे होते. आता आपल्याला काय काय विचारले 2014-15 मधलं, तर भारताचा विकास खर्च, त्याबरोबर एकूण खर्च आणि भांडवली खर्च आणि GDP सकल राष्ट्रीय उत्पन्न याचे गुणोत्तर म्हणून विचारले. तर ते आहे GDP. म्हणजेच तेव्हा काय होतं 2014-15 मध्ये भारताचा विकास खर्च आणि सार्वजनिक खर्च व भांडवली खर्च 58.6% होता व सकल राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर त्याचं प्रमाण होतं 1.5%. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 फक्त बी. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील, राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी आर्थिक सुधारणेच्या काळात मुख्य जबाबदारी या बाबीवर पडली. आता राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी कोणते म्हणजे जबाबदारी कशावर पडलेली आहे, तर ती आहे भांडवली खर्च. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 9. भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे डॅश डॅश आहेत. आता कुठली कुठली वाढ आहेत असं विचारले. अ आहे संरक्षण खर्चात वाढ, एकदम नक्की आपण संरक्षण खर्चात वाढ केलेली आहे. नंतर ब आहे प्रशासकीय खर्चात वाढ, बरोबर आहे हे पण. आणि क आहे किम पातळीत वाढ, आता हो हे पण बरोबर आहे. आणि ड आहे करामधील वाढ, करामध्ये आपण वाढ कुठलीही केलेली नाही, त्यामुळं अ ब क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही. आता वित्तीय धोरणाचे साधनं आपल्याला इथं दिलेली आहेत असं म्हणता येईल. कर आकारणी वित्तीय धोरणाचं साधन आहे, सार्वजनिक खर्च त्याचबरोबर सार्वजनिक कर्ज हे सर्व काही वित्तीय धोरणाचे साधनं आहेत. पण खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री हे ओपन मार्केट OMR आहे, तर हे बँकेचं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14चे कोणते निरीक्षण बरोबर नाही. हे आहे वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली नाही. आपण कोणत्याही योजनेमध्ये आपण योजनांतर्गत खर्चात कपात केलेली नाही, म्हणजे हे वाक्य कुठल्याही योजनेबद्दल आलं तर ते चुकीचं ठरेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ये फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारतामध्ये तुटीच्या भरण्यापुढे पुढील गोष्टी येतात. आता तुटीच्या भरण्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आपल्या भारतामध्ये, तर केंद्र सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेले कर्ज, हो हे आपली जी तूट आहे ते भरून काढण्यासाठी भारत सरकार रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेऊ शकते. त्यानंतर बी आहे बाजारात आणलेल्या सरकारी हुंड्यांच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, हो हे पण आहे. त्यानंतर सी आहे चलन निर्माण करणे. आणि सगळ्यात घातक कुठलं आहे असं आपल्याला जर विचारलं तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी, तर ते आहे चलन निर्माण करणे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजेच भारतामध्ये तुटीच्या भरण्यासाठी ABC तिन्ही गोष्टी येतात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व ABC. त्यानंतर पुढील प्रश्न, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. आता कशामधून आपल्याला तुटीचा अर्थ भरणा करायची गरज निर्माण झाली, तर ए आहे सार्वजनिक क्षेत्रातील योजनाबाह्य आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश, बरोबर आहे. आपल्याला जेवढा खर्च करायचे तेवढं आपलं उत्पन्न नाही आहे. बी आहे विकासबाह्य अनुत्पादन कामावरचा
वेगाने वाढणारा खर्च. हो, हे पण बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. यानंतर या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक अरिष्टाचे कारण आहे? आता आपल्याला जे संकट आलं होतं 1990मध्ये त्याचं कुठलं कारण आहे असं या प्रश्नांमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर एक आहे राजकोषीय तूट ही 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 7.8% पर्यंत वाढली होती. एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे केंद्र सरकारने अंतिम कर्ज 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 49.7% पर्यंत वाढले होते. हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 22.0% पर्यंत वाढला होता. ही सर्व कारणे आपल्या 1990च्या आर्थिक संकटाची कारणं होती. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.